कोरोनाच्या भीषण संकटानंतर आपण सर्वांनी एक धडा घेतला. आरोग्य हीच खरी संपत्ती. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लाखो लोकांनी हेल्थ इन्शुरन्स काढला. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून कोणत्याही पॉलिसी धारकांना संताप होईल. तासनतास विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये बसून राहिलो, पण तरी माझा क्लेम नाकारला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका तरुणाने आपली व्यथा सांगितली, ज्यात त्याने म्हटले की माझ्या आईसाठी वर्षाला 50,000चा प्रीमियम भरला आणि माझी आई आजारी पडल्यानंतर तो क्लेम मागायला मी विमा कंपनीकडे गेलो तर त्यांनी माझा क्लेम नाकारला. सहानुभूती देण्याच्या स्थितीत या विमा कंपनीमधील एका एजंटने तरुणाला तुम्ही आम्हाला विचारून क्लेम घेतला का असा प्रश्न विचारला. यातून विमा कंपन्यांच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय आला. तरुणाच्या या पोस्टनंतर अनेक लोकांनी कमेंट केल्या आणि सांगितले की विमा कंपन्यांचे लक्ष हे फक्त प्रीमियम गोळा करण्याकडे असते, पण जेव्हा ग्राहकांना मोबदला द्यायचा असतो त्यावेळी मात्र विमा कंपन्या हात वरती करतात. या सगळ्या प्रकरणाबद्दल बोलताना आरोग्य विमा कंपनीने सांगितले की क्लेमचे निर्णय हे पॉलिसी कागदपत्रे आणि वैद्यकीय नोंदीच्या आधारे घेतले जातात. जर पॉलिसी घेताना जुन्या आजारांची माहिती दडवली असेल तर नियमांनुसार क्लेम नाकारले जाऊ शकतो. तक्रार निवारणासाठी आमच्याकडे स्वतंत्र प्रक्रिया असल्याचेही कंपनीने नमूद केले. मात्र एजंटच्या उद्धट वागणुकीवर कंपनीने कोणतेही भाष्य केले नाही. ग्राहकांना वाटेल तसं उत्तर देणं आणि कारण नसताना ग्राहकांचा क्लेम नाकारणं, ग्राहकांच्या भावनांचा अनादर करणं हे सर्व कृत्य पाहता विमा कंपन्यांसाठी एक नियमावली आणि सरकारचा हस्तक्षेप महत्त्वाचा आहे हे मात्र नक्की. एका विश्वासाने आपण आरोग्य विमा भरतो की तो आपल्याला गरज पडेल त्यावेळी कामी येईल. पण या क्षेत्रातील वाढत्या तक्रारी पाहता येणाऱ्या काळात आरोग्य विमा कंपन्यांवर किती विश्वास ठेवला पाहिजे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.